सरिता, त्या लाडवाचा काय करशील गो? काय करू? अगो देवापुढे नेऊन ठेव. हा होय होय. वय नाय हेतलो रोज एक एक लाडू खात जा. पौष्टिक असतात ते. गुरुवारपणात चांगले. होय. नुसतं वय नाय नंतर वासाक सुद्धा येऊची नाहीस तू. मी ना दत्ताकच सांगते तुका एक एक लाडू रोज भरवू. हसतस काय? आहे लग्नाचे एक घास भरवताना हिनी आधी सगळीकडे बघितला नाही कोण कोण बघता आणि मग जो घास होतो ना तो खाली. अरे वा, काय चाललंय सासू सुनेचा? हा? अरे वा, लाडू. हा? एक झील तसो आणि माधव भाऊजी असे. का काय झालं? माधव भाऊजी तुमची थैसर बायको गुरुवार असा आणि तुम्ही हैसर बसून लाडू खातास. मग काय करणार, आईच्या लाडवाला चवच अशी आहे. अरे पोस्टाने पाठवता आले असते ना तर ते तसेही पाठवले असते. मग अरे कसे बनवायचे ते तरी कळवू शकतस ना पोस्टानी. काय ना काय मुंबईत भरपूर दुकान आहे. अरे तू आत्ताच म्हणलंस ना माझ्या हातात चव हा म्हणून. मग मी बनवलेल्या लाडवाची चव त्या लाडवा कशी येतली? जा तू वही पेन घेऊन ये जा. नाही नको घे. आय बरोबर बोलतात माधव भाऊजी. आये त्यांची बायको शहरातली असा ते काय तुमची होय ते गावठी लाडू खाणार असा. उगीच तुमची माया आपली उतू जाता. असं काही नाही. हा तिलाही आवडतात असे लाडू पण फक्त हे असेच बनले पाहिजे. बनतले. जा मी सांगते त्या लिहून घे. जा घेऊन ये जा. लिहून कशाला? अगं फोननी सांगूया ना. हा हे बघ सांग. माधव भाऊजी नवीन फोन कधी घेतलास? हा हो, तो आधीचा जुना फोन पाण्यात गेला ना म्हणून मग त्या दिवशी तालुक्याला गेलो होतो ना तेव्हा नवीन घेऊन आलो. आज चालू झाला. आमका नंबर दिलाच नाही तो. बाकी गावभर फिरलो असत नंबर. अगं सरिता नंबर तोच आहे. हा आहे सांग बघू मी फोन करते. नाही रे फोनवर नको. काय रावला म्हणजे. आणि फोनवर माका बोलूक नाही ना. त्यापेक्षा ना तू वही आणि पेन घेऊन ये. हो हो आणतो. हा सरिता तू हैसर असस ना म्हणून सगळे लाड पुरवते. पण निलिमाचे लाड कधी पुरवतले मी? आये त्यो हैसर इल्यो असत्यो तर तुम्ही लाड काय कमी केला असता थोरल्या सुनबाईचे. हा आणलंस? बोला मातोश्री. लिव आता मी सांगते तसा लिव. हा. हा म्हणजे बघ 1 किलो रवो, आणि शेवटाक लिव लवकर गावाकडे ये. मी माझ्या हातासून लाडू करून तुका खाऊक देतलय. हा लवकर ये. आणि हा आता हे लाडू कसे होतात ते माका कळव. हा अगं ते मी फोन करेन आणि विचारेन तिला. हा नक्की सांगेन. बरं मी आता येतो. हा पोस्टात जाऊन येतो. हा हा सरिता अगं असं काय? हेतला एक लाडू खा. आये नको मी आपलं मगे खाते. अगो खा गो. अगे आत्ताच खा. बर. खा. कसा झाला तो सांग माका. आवडलो? हो नाईक. नाईकच ना तुम्ही? हो हो मी जयराम गावडे. ते राणे पोस्टमन
त्यांच्या जागेवर नवीनच भरती झालोय. असो काय? नमस्कार. बिचाऱ्यांचं वाईट झालं हो. त्या दिवशी त्यांची बायका पोरायलेली, रडत होती बिचारी. घरातलं करतो माणूस गेलो, पोरीचं लग्न करू काढलेलं नाही. वाईट झालं बिचाऱ्यांचा. तुम्हाला काही कळलं का त्यांच्या मृत्यूबद्दल? छे, अजून काय काळात मार्ग नाही हो. गावात चौकशी झाली ना? हो, पोलीस करतायत त्यांची कामं. आता तुमच्या गावात येऊ पण भीती वाटतं हो. मी काय म्हणतोय, ते पाटणकर बाई तुमच्या जवळ राहतात काय हो? हो का? काय झालं? हो, 2 दिवस आड त्यांची पत्र असतं. मी गेलो होतो पत्र घेऊन, पण पत्त्यावर भलताच. पत्र घेऊ पण तयार नाही, मग रिटर्न इलंय. हो, त्यांचा पत्ता बदललाय. तुमका माहिती आहे काय? हो मग त्यांना सांगशात हय येवा आणि पत्र घेऊन जावा. हो. नाही तर एक काम करता का, तुम्ही ती पत्र माझ्याजवळ द्या, मी देईन त्यांना. मग थांबा, मग त्यांना खेप कशा घेऊन येतोय. ठीक आहे. त्यांच्या मुलीची आहेत. बाहेर शिकाक असता काय? हो हो. बरं चला, येतो. घे बरोबर येतस अगदी येळेर. सर काय तुझी चाय खाऊक नाही इलय मी? हा, काय सांगतोस? मग हे काय माका मदत करू केलंस की काय? काय करतोस? कपडे धुतस, भांडी घासतस की जमीन शेणान साठवून घेतस? काय करतस सांग? या तुझा वागणा ना तर आधी बंद कर तू, तिरसटासारखा. काय काय केलंय रे मी? काय बोलतोस तू या? काय खोटा बोलते काय मी? हा, गावात एक तरी माणूस हा जो तुझ्याशी नीट बोलता वागता. हे बघ, माका काय फरक पडत नाही कोण माझ्याशी नीट बोलला काय नाही बोलला. मी जसा असय तसा असय, बाकीच्यांसारखा नाही. खाऊचे दात वेगळे आणि दाखूचे वेगळे. काय रे, पण तुझा काय झाला? हैसर ज्ञान पाजूळ केलंसता. माका काही एक झालेला नाही. हा, तुझे काय ते उद्योग चाललेत ना, ते जरा बघ. काय गरज काय होती तुका मार्केटात पाटणकर बाईंच्या अंगावर शान टाकूची? वय, मग हे तिच्या घरात जाऊन तिच्या तोंडात फासलं असतंय तर चालला असता तुका? अगे प्रश्न तो नाही हा, शान खाई टाकलंस ता? शान किती टाकलंस? हा, मग हे तिचा काय सुरू येऊन बसली या वाड्यासमोर ती? अगे नाहीतरी तू काय वाड्यावर राहत नाही? हा, ते वाड्यातल्या काय तर बघतील ना. ती इली होती काय तुका त्रास देऊ काय सर? हा, अरे वाड्यातला सगळा स्वतःकडे ओढून घेतल्या तर आम्ही काय करायचा? सांग ना. नाहीतरी अण्णा तुका एक कवडी तरी देतात काय? हा, बच्ची काकी जा, माका पटला नाही ना तर आम्ही बोलते. हा, ती बाई आपलं एकटा आयुष्य जगता तर तिका जगू देवा ना, आणि तुम्ही तुमचं आयुष्य जगा. ती आणि वाड्यातली माणसं काय तर बघून घेते. तू काय तिका त्रास देऊ जाऊ. हा, तुका लय पुळको अरे तिचो. असलो तरी तू काय करणारस? हा, जा, बरोबर असा त्याच्या बाजून मी बोलते. हा, ठेव, हात लावू नको माझ्या चाय. निघायस ना, तिच्याकडे जाऊन खाजा चाय. निघ. हा, वय जाते जाते. काही एक नको तुझी चाय माका. जा. ह्या मेल्यावर पण त्या हडडीन जादू केल्या ना. माका शिकवता मेलो ते इले की त्यांका देतोय मरता. अरे माधवा थांब. अरे काय रे माधवा, खैसर स्वारी? हा, अरे काही नाही, जरा पोस्टात गेलो होतो. अरे त्या पोस्टमनांचा काय कळला काय रे तुका? हा, नाही. एवढं भलो माणूस, पण त्याच्या नशिबात ह्या असा मरणीला बघ. काय रे ही पत्रा? हा, अरे सुषमाची पत्र आहेत ती. घर बदलल्यामुळे पोस्टातच परत गेली आणि नवीन पोस्टमनला नवीन घराचा पत्ता ठाऊक नाही. म्हटलं मीच जाऊन देऊन येतो. किती करतस माधवा तू? हा, अरे आता सुषमानी कोणाचं काय वाईट केलंय? हा, पण म्हणजे पाटणकर बाई पण काय वाईट नाहीत रे. हा, त्या पण चांगल्याच असत. सगळं दोष ना अण्णांचो असा. हा, होय. नाही म्हणजे माधवा तुका राग येत,
पण मी जा काय बोललोय ता खोटा नाही ना रे. हा खोटं काहीच नाही रे. आता फक्त सत्य बाहेर येते. हा म्हणजे मी माझ्या परीन पाटणकर बाईंका समजवण्याचा प्रयत्न केलाय, पण ते ऐकून घेऊकच तयार नाहीत रे. हा त्यांनी तर लग्नाची तयारी सुद्धा चालू केली नाही. हा काय म्हटलंस? लग्न? तोंट्या, माधवा आता चुकून मी नाही नाही, काय बोलतोयस तू हे? काय काय लग्न काय बोललास आता? माधवा हळू हळू हळू. अरे कोणा बोलू नको तू. अण्णांका जर कळला ना तर माझी तर वाटच लागेल. हा अरे चोंट्या, काय चाललंय सांगशील का नीट? हळू माधवा हळू. पाटणकर बाई आणि अण्णांचा लग्न. चोंट्या, अरे सांग हे खोटं आहे म्हणून. अरे अरे बाबा, चोरट्या! अरे ह्या वरवरचा कळला माका. हा वरवरचा कळला माधवा. पण पाटणकर बाई तयारीत सुद्धा लागले. हा पण काय खात्री देता येत नाही रे. हा मी ना आपलं असंच बोलले. हा असंच अरे माधवा, अरे हे ती खाऊची नाही ठरवले ना तरी माती खातेस. तुझी हिंमत कशी झाली या सगळा कांड करूची? याचं एवढं मूर्ख जा एका मुंबईत पाठवून घालस. तिच्यासाठी एवढा केलंस? अरे उपकाराची जाण नाही ती का? अरे माधव, सुषमाची पत्र? तुम्ही नवीन पत्ता द्यायला विसरला असाल. मी तिला कळवणारच होते. विसरला असाल. कसं राहील लक्षात नाही का? कारण तुम्ही तुमच्या सुखात, समाधानात आणि स्वार्थात रमला असाल ना. माधव, काय बोलतोयस हे? का खोटं आहे हे सगळं? तू काय बोलायचा प्रयत्न करतोयस मला कळत नाहीये. कळतंय, सगळं कळतंय तुम्हाला. पण हा ना साळसूतपणाचा खोटा मुखवटा घालून फिरताय तुम्ही. आजपर्यंत तुमच्या डोळ्यातून आलेलं पाणी ना सगळं खोटं होतं. कारण तुम्हाला माझा विश्वास जिंकायचा होता ना. तुम्हाला वाड्यात घुसण्याच्या प्रयत्नांपैकी तो एक पर्याय होता. आजपर्यंत मला वाटत होतं अण्णांचीच चूक आहे, पण जेवढी अण्णांची चूक आहे ना तेवढीच तुमची सुद्धा आहे. माधव, अरे मला समजून तर घे. तेच करत आलोय आजपर्यंत. अण्णा आणि तुमचं नातं समजून घेतलं. सुषमा अण्णांची मुलगी आहे समजून घेतलं, कारण तिचा काय दोष आहे या सगळ्यात? तुम्ही आमच्या घराच्या उंबरावर आला, समजून घेतलं. तुम्ही आमच्या घरात आलात, समजून घेतलं. आता तुम्ही लग्न करायला निघालात, मी कसं समजून घेऊ? हे बघा, मी तुम्हाला या आधीच सांगितलं होतं, मी जी तुम्हाला मदत करतोय ती निव्वळ आणि निव्वळ माझ्या आईसाठी. पण आता जे काही तुम्ही पाऊल उचलताय त्यामुळे माझ्या आईला जर त्रास होणार असेल तर मी शांत बसणार नाही. पुन्हा एकदा विचार करा. अरे सुषमाला काय वाटेल? तिला कसं सांगणार आहात तुम्ही? मी लग्न करते, पत्राने कळवणार तिला, आणि तिला काय वाटेल? तिच्या भविष्याचा तरी विचार करा. ज्या बापानी आम्हाला कधी आयुष्यात प्रेमाने वागवलं नाही तो तिचा बाप तिला वागवेल असं वाटतं तुम्हाला? हे बघा, आज मी तुम्हाला विनंती करतोय, नंतर करणार नाही. त्यामुळे तुम्ही तुमचा विचार बदला. माधव, तुला हे सगळं चुकीचं वाटत असेल, पण मला जे करायचंय ते मी करणारच आहे. तुझ्या वडिलांनी माझे सगळे परतीचे डोर कापलेत, त्यामुळे आता माझ्या नशिबात जे आहे ना त्याचा योग्य वापर करणार आहे मी. आणि या सगळ्यात माझ्या मुलीला त्रास होईल, तिला माझ्यापासून लांब राहावं लागेल, पण जेव्हा योग्य वेळ येईल ना तेव्हा सगळी सुख तिच्या पायाशी असतील. त्यामुळे माझ्या मुलीची काळजी तू करायला नकोस.
बस. टाकलंस पत्र? अरे असं काय गप कित्या? आहे, मला ना मुंबईला जायचंय. अरे काय झाला? आहे, मला ना घरात जे चाललंय ना ते सहन होत नाही. कंटाळा आलाय मला. माणसातला चांगुलपणाच मरत चाललाय. अरे पण आजच असं वाटण्याचं कारण काय? आज असं नाही, रोजच वाटतं, पण आज खरंच सहनच होत नाही. तुका जाऊचं असतात ना तर खुशाल जा. अरे थैसर नोकरी आहे तुझी, ती पण बघूक होईना. अरे हैसर रवान डोक्यात ताप कित्या करतस? हां, पण जाताना ना हैसरलो ताप घेऊन जाऊ नको. मजेत जा. काही एक सल मनात ठेवू नको. अरे पोरा सुखी तर आव सुखी. तू जैसर खाय असशील ना थैसर माझी नजर असा. अगदी 7 समुद्रा पार गेलस ना तरी मी असा तुझ्या वांगडा. आहे, कुठून आणतेस ग एवढी हिंमत? कुठून आणतेस ही ताकद? अरे ही हिंमत बाईक जन्मापासून नाही मिळणार, तिची पोरा तिका देतात. मुलांनी आनंदात सुखात रवाक पाया, त्याच्यासाठी आव स्वतःचा सुख स्वतःचा आनंद बाजूक सारता. खरंच मुलांमुळे हे एवढं सगळं होतं? होय, तुमच्याकडे बघानच मी जगात इले. म्हणूनच माझं दुःख बाजूक सारूक शकलंय. माधवा, अरे जातलस कधी तू? पाटणकर बाई आणि अण्णांचा लग्न चोंट्या ह्या वरवरचा कळला माका. हा, पण पाटणकर बाई तयारीत सुद्धा लागले. तुला हे सगळं चुकीचं वाटत असेल, पण मला जे करायचंय ते मी करणारच आहे. तुझ्या वडिलांनी माझे सगळे परतीचे डोर कापलेत, त्यामुळे आता माझ्या नशिबात जे आहे ना त्याचा योग्य वापर करणार आहे मी. सुषमा कशी आहे? छानच सुरू असेल सगळं तुझं तिकडे, पण घरची आठवण येत असेल ना तुला ग? जमेल तसं लवकर आईला भेट ये, तिलाही तुझी आठवण येते. बरेच दिवस झाले तुम्ही मायलेकी एकमेकींना भेटल्या देखील नाही. तिलाही खूप बोलायचंय तुझ्याशी. तू इथे अचानक आलीस ना तर तुझ्या आईला आनंदच होईल. मी या पत्रासोबत तुला पैसे पाठवतोय. पत्र मिळेल तसं लवकरात लवकर इथे ये. वाट बघतोय तुझी. तुझा माधव दादा. सुषमा,
आता फक्त तूच हे लग्न थांबवू शकतेस. सगळ्या प्रयत्नानंतर आता फक्त तूच एक आशा आहेस जी ही अभद्र गोष्ट टाळू शकतेस. लवकर ये.